अजूनही बनत आहे, पण त्याचा जो बॅकग्राऊंड व्हॉईस किंवा वाईब जो आहे ना सॉलिड आहे. त्याने म्युझिक पण बॅकग्राऊंडला अशी लावलेली आहे आणि अयोध्या राज्य म्हणजे अयोध्याचं जे राज्य होतं त्याच्यावर आधारित त्यांनी ही सगळी त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. त्यावर आधारित ती थीम आहे त्यांची आणि वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून त्यांनी एका लाकडामागे एक लाकूड असं बसवलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा ते स्वतः दाखवत पण होते की म्हणजे त्यांनी कोणत्या टेक्निक्स वापरून हे सगळं एम्पायर जे आहे ते उभं केलं आहे, जे प्रशस्त आहे. आणि आपण कितीही बघितलं तरी पण असं वाटतं की सारखं बघतच राहावं. प्रत्येक गोष्ट इतकी छोटी छोटी त्यांनी कोरीव काम त्याच्यावर केलेलं आहे. 1941पासून कधीपासून हे काम चालू आहे, अजूनही ते पूर्ण होतं. ऑफकोर्स त्याला एवढा वेळ का लागतो आत्ता आम्हाला येऊन कळतं. बुद्धांच्या सगळ्या प्रतिकृती साकारल्या सगळे प्राणी जे आहेत ते सुद्धा त्यांनी रेखाटले. छोटे डिझाईन्स आणि जाळीपासून त्यांनी जे डिझाईन रेखाटलेलं त्याला होतं. बुद्धांच्या सगळ्या प्रतिमा ज्या आहेत त्या त्यांनी या पिलर्सला लावलेल्या आहेत. परत अयोध्येमध्ये जे राज्य होतं ते राज्य कसं जगायचे हे सुद्धा आहे.